उभयच्या स्वरूपात संघाचे धावसंख्येचे खाते उघडत आहेत आणि एकता क्रिकेट क्लब एकता स्पोर्ट कराड संघाकडून ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळात दाखल झाला आहे पुणे शहरातून धनंजय बिनताडे. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा फटका आणि आला तसा भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने. उत्कृष्ट असा षटकार. संघाची धावसंख्या पोहोचते 7 धावावरती. वैयक्तिक संघा स्वतःसाठी खाते उघडले 6 धावेने. तिसरा चेंडू संघासाठी पहिले षटक बरकत शेख. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावा. एक इनिंग झाले. दोन चेंडू संत सुरुवात नंतर आक्रमक अशी सुरुवात. सामना अतिशय रोमांच होणार आहे. सामन्याचे चित्र अतिशय रोमांचकारी असणार आहे. सुरुवातीच्या दोन चेंडू नंतर पावस मिळत आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचते 13 या धावेवरती. बरकत शेख वैयक्तिक 5वा चेंडू संघासाठी पहिले षटक. वैयक्तिक पहिले षटक. पुन्हा एकदा सुईतून धागा काढावा त्याप्रमाणे दोन षटकाच्या मधून चेंडू खेळून काढलेला आहे धनंजय बिनताडे यांनी. तितकेच उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. एक धावेवर समाधान मानावं लागेल. 14 धावसंख्या पोहोचलेली आहे संघाची. बिनबाद 14. ज्या गोष्टीसाठी बरकत शेख याला ओळखले जाते ती अजून त्यांच्याकडून झालेली नाही. संघासाठी यश मिळवून देण्यात अजूनही त्यांनी काही यश आलेलं नाही आणि निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 14. शांत असे वातावरण. सकाळी ऊन नंतर ढगाळ वातावरण. काहीसे ऊन काहीसे ढगाळ वातावरण. या दरम्यान दिवसातील 4था सामना चालू आहे. दोन्ही संघ कराड शहरातील असल्यामुळे मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. त्रिनय स्पोर्ट प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 पर्व चौथ्या दिवसातील आजचा शेवट अंतिम दिवस. सुरुवातीला स्टेडियमच्या नूतनीकरणामुळे स्पर्धेला परवानगी मिळत नव्हती. नंतरचे काही दिवस पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा स्पर्धा सुरू. आयोजन समितीने भरपूर मेहनत घेतली आणि आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. येणाऱ्या काळात ही ठिकाण जरी बदलली तरी स्पर्धा ही कायम सुरूच राहणार याची माहिती आयोजन समितीकडून मिळत आहे. बंटी गायकवाड संघासाठी दुसरे षटक परंतु पहिल्याच चेंडूवर हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट आणि धावा उचलून झाल्यात 6. त्याचा बाहेर टाकलं पाय नंतर गॅलर कुठं होते बघा. बॉल टाकल्यानंतर संघासाठी दुसरा चेंडू. एकता क्रिकेट स्पोर्ट कराड यांची आक्रमक अशी सुरुवात आणि पुन्हा एकदा आठ चेंडू मध्ये धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू श्रावण पवार. वाव
अतिशय उत्कृष्ट असा झेल युवा खेळाडू यशवंतराव चव्हाण अकॅडमीचा युवा गोलंदाज संकेत भोसले यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. संघनायक अत्यंत खुश, संघ मालक अत्यंत खुश त्यांच्या या क्षेत्ररक्षणावरती आणि संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. संघासाठी दुसरे पहिले यश मिळवून दिले आहे. बंटी गायकवाड यांनी कराड तालुक्यातील उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू बंटी गायकवाड आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून संघासाठी पहिले यश मिळवून दिले आहे. आणि तितक्यात उत्कृष्ट असा झेल संकेत भोसले यशवंतराव चव्हाण कराड अकॅडमीचा तरुण खेळाडू संकेत भोसले अशक्यप्राय वाटणारा झेल. गुरुवर्य विखे सर यांना निश्चितच अभिमान वाटत असेल त्याचा झेल पाहून. पुन्हा एकदा उंच उडवलेला चेंडू सतपाल खाडे यांच्या बॅटमधून, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागेल. सतपाल खाडे यांना संघाची धावसंख्या वाढून पोचते 22 या धावसंख्येवरती. चला सामनात लवकर चालू करा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण संकेत याच्या माध्यमातून आणि संघासाठी एक धाव वाचवण्यात यश मिळवले. दोन्ही संघ तुल्यबळ. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, परंतु एका धावेवर पुन्हा एकदा सतपाल यांना समाधान मानावे लागेल. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचते 24 या धावेवरती. एक तालुका आयकॉन आणि एक ओपन आयकॉन सध्या धावपट्टीवर तग धरून आहेत. एकता कराड क्रिकेट क्लब एकता संघासाठी. तालुका चला टीम मीटिंग नको. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे एक गडी बाद 24. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा वसूल केल्या होत्या सलामीवीर फलंदाजांनी. नंतरच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार आल्यानंतर पुन्हा पुनरागमन केले बंटी गायकवाड यांनी आणि संघासाठी पहिले यश मिळवून दिले. चला सामना लवकर चालू करा गोलंदाज. सामन्याला विलंब होतोय. संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे मिष्टी गोलंदाज ओंकार बनसोडे. कोण देणार
फेअर डिलिव्हरी. मोबाईल गाणं लावतो की तो. अब्बास अब्बास कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षात संपर्क साधा. अब्बास. चला क्षेत्ररक्षण साधून घ्या, खूप वेळ करताय. क्षेत्ररक्षण करणारे संघ आपणास विनंती आहे. खूप वेळ केला आपण. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्र साधून घ्या. खूप वेळ घेतला आपण या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. 6 धावेसाठी. जसा आला तसाच भिरकावून दिला, पण धावा उचल झाल्या 6. चला सामन्याला विलंब नका. चेंडू आला नसेल तर जुना चेंडू द्या. चेंडू जसा आला तसा भिरकावून दिला स्टेडियमच्या बाहेर 6 धावेसाठी. चला सामना लवकर चालू करा. उत्कृष्ट आणि उत्कृष्ट असा लांबलचक षटकार खेचून 6 धावा संघासाठी, वैयक्तिक 6 धावेत भर. पुन्हा एकदा उत्कृष्ट, पुन्हा एकदा उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. फलंदाज धनंजय बिनताडे यांनी संघासाठी भिंत म्हणून उभे राहिले. धनंजय बिनताडे. संघाची धावसंख्या पोहोचते 33, परंतु त्या 33 धावांमध्ये खारीचा वाटा उचलला आहे. 33 धावाचे योगदान देऊन धनंजय बिनताडे यांनी, आणि अजूनही संघाची भिंत बनून उभे आहेत समोर आदिमाया संघासमोर. गेला क्षेत्ररक्षक विकास गांगावणे यांच्याकडून यष्टिरक्षक सतपाल खाडे तितकाच आक्रमक फलंदाज. खेचून मारायचा प्रयत्न यशस्वी, आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय सतपाल खाडे यांना.
गेला रे गेला गेला. अतिशय महागडे षटक ओंकार बनसोड यांच्याकडून संघासाठी तिसरे षटक घेऊन आले आहे, पण वैयक्तिक 21 धावा खर्च केलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 45 धावावरती आणि उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा वसूल करून संघाची धावसंख्या मजबूत करता येते दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून पाहावयास मिळेल. चला सामन्याला विलंब नको. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती आहे, सामना लवकर चालू करा, सहकार्य करा. वैयक्तिक 40 धावावरती खेळत आहेत धनंजय बिनताडे. ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून संघामध्ये दाखल झालेले आहेत. लीग सामन्यामध्ये सुद्धा तिन्ही सामने जिंकून संघाला सुपर 8 मध्ये दाखल केलेले होते आपल्या फलंदाज आणि गोलंदाजच्या बळावरती धनंजय बिनताडे यांनी. आणि जेवण देऊ किंवा काय हो तुम्ही लवकर चालू करा. आपणास वारंवार विनंती करतोय, जेवढा सामना लवकर संपेल पुढचे सामने तेवढे सुरळीत पार पाडले जातील. समीर इलेव्हन संघाचे संघनायक संघमालक समीर काळे मैदानात दाखल झालेले आहेत. आपले हार्दिक स्वागत. आणि संघनायक आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ या. घेणार सत्य हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, परंतु बरकत यांनी त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. आणि उत्कृष्ट असा झेल, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक सत्यजित घाडगे पेशाने वकील आहेत आणि